सीमाज रिदम योगा या यूट्यूब चॅनलवर मी सौ सीमा पाटील आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करते. नवरात्र स्पेशल योग जागर या उपक्रमांतर्गत आपण पद्मासन, ओमकार चॅन्टिंग, मानेच्या काही पूरक हालचाली, शोल्डर्स आणि अप्पर बॉडी याचे काही स्ट्रेचेस आपण जाणून घेतलेत. त्यानंतर बैठक स्थितीतले काही आसनं आपण समजावून घेतलेत. आता आपण त्याच्या पुढचा सिक्वेन्स जाणून घेणार आहोत. चला तर मग आजच्या सेशनला सुरुवात करूया. काल आपण होतो कॅट अँड काऊ या सिक्वेन्सपर्यंत आपण आलेलो होतो. ओके, या ठिकाणी आपण आलेलो होतो. आता इथूनच आपल्याला पुढचा सिक्वेन्स करायचा आहे, तो म्हणजे स्टँडिंग पोझिशन अर्थात दंड स्थितीतली काही आसनं. इथून आपण डावा पाय सावकाश दोन्ही हातांच्या मधोमध घ्यायचा आहे आणि इथे आपण सावकाश वर यायचं आहे आणि ह्या पायातलं अंतर जे आहे तर ते सर्वात आधी महत्त्वाचं आहे. ज्यांची उंची कमी आहे तर त्यांच्या पायातलं अंतर साहजिक कमीच असेल आणि ज्यांची उंची जास्त आहे तर त्यांचं पायातलं अंतर हे जास्त असेल. ओके, तर या ठिकाणी आधी आपण करणार आहोत वीरासन. डाव्या पायाचा चवडा इकडे डावीकडे फिरवून घ्यायचा आहे. ओके, लेफ्ट फूट फेसिंग लेफ्ट साइड अँड नाउ जस्ट राईट फूट इनसाइड. या पद्धतीने आपण हलकासा त्याला आतमध्ये टर्न करायचा. ओके, इथे आता आपल्याला फक्त 90 डिग्रीजचा अँगल करायचा आहे. इथे अँगल करण्यासाठी साहजिक आपल्याला आपलं हिप डाऊन करावं लागेल. ओके, अँड देन दोन्ही हातांची नमस्कार स्थिती आणि सावकाश श्वास घेत 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 दोन्ही हात वर हलकसं बॅक बेंड करत दृष्टी आपली छताकडे असते. 1 2 3 4 and 5. ओके, रिलॅक्स, कम डाऊन. सावकाश ज्या पद्धतीने सावकाश आपण आसन घेतो तसंच सावकाश आपण आसनातनं परत यायचं आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. आणि इथून जस्ट लेफ्ट फूट इनसाइड अँड नाउ राईट फूट फेसिंग राईट साईड. ओके, हलकसं याला आतमध्ये मी टर्न करते आणि हिप डाऊन करत इथे अँगल देण्याचा आपण पूर्ण प्रयत्न करायचा. मागचा पाय जो असेल तो जास्तीत जास्त ताठ ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. दोन्ही हातांची नमस्कार स्थिती आणि श्वास घेत 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 दोन्ही हात वर. 5 4 3 2 1. ओके, हलकसं बॅक बेंड इथे करायचं आहे अँड देन कम बॅक. ओके, एक लक्षात ठेवायचं आहे, आपण दृष्टी छताकडे ठेवायची आहे कारण डोळे बंद करायचे नसतात या आसनामध्ये. मी मागे काही आसनांच्या वेळेस बोललेली की शक्यतो आपण डोळे बंद केले आसन करताना तर आपण त्या आसनामध्ये एकरूप होतो. तर आता आपल्याला काय करायचं आहे की हे दंड स्थितीतले स्टँडिंग पोझिशनमधले जे आसनं असतात तेव्हा डोळे बंद करून चालणार नाही कारण ते बॅलन्सिंग आसनं असतात. म्हणून आपला बॅलन्स, शरीराचा तोल सांभाळणं खूप जरुरी असतं. तर अशा वेळेस आपण डोळे उघडेच ठेवायचे आणि फक्त त्या आसनामध्ये श्वसनासोबत एकरूप होण्याचे पूर्ण प्रयत्न करायचा आहे. ओके, आता त्यानंतर आपण करणार आहोत ध्रुवासन. तर ही पण एक बॅलन्सिंग आसन आहे. याच्यामध्ये बॅलन्स आपलं स्वतःचा खूप जास्त आपल्याला सांभाळावा लागतो आणि एका ठिकाणी फोकस करायला लागतं. म्हणून इथे आता दोन्ही पायात अंतर या पद्धतीने घ्यायचं जितकं की आपल्या शोल्डरमध्ये आहे. ओके, म्हणजे जास्त जवळही नको आहेत पाय आपले आणि खूप जास्त अंतरही नको आहे. ओके, आणि या ठिकाणी आपण सावकाश डावा पाय फोल्ड करायचा आहे आणि तो उजव्या मांडीला इथे लावायचा आहे. या पद्धतीने लावला पाय तर आपला बॅलन्स राखण्यासाठी आपल्याला पूर्ण मदत होते. दोन्ही हात बाजूने घ्यायचेत आणि बॅलन्स करण्याचा प्रयत्न करायचा. बऱ्याच जणांना वरती हात करणं शक्य नसतं तर त्यांनी सिम्पल या पोजमध्ये थांबलं तरी चालेल. ओके, 1 2 3 4 and 5. ओके, स्लोली कम बॅक. सावकाश ज्या पद्धतीने आपण आसनात गेलो होतो त्या पद्धतीने कम बॅक करायचं आहे. ओके, सावकाश आता इथे
या पद्धतीने आपण बॅलन्स करायचं आहे. 5 4 3 2 and 1. ओके, कम बॅक. यामुळे काय होतं, हे जसं लहान मुलांसाठी उपयुक्त आसन आहे कॉन्सन्ट्रेशन वाढण्यासाठी, तसं मोठ्यांसाठी देखील आहे. कारण आपल्याला मेंटल स्ट्रेस खूप जास्त असतो आणि मग हे आपलं मानसिक संतुलन बिघडायला सुरुवात होते स्ट्रेस लेवल वाढली की. म्हणून मानसिक संतुलन जर आपलं चांगलं ठेवायचं असेल तर या आसनाचा खूप चांगला उपयोग होतो. ओके, चल नेक्स्ट आहे, आपल्याला दोन्ही पायात अंतर इतकंच असेल. ओके, याला अर्धचक्रासन असं म्हटलेलं आहे. दोन्ही पायातलं अंतर या पद्धतीने आणि सावकाश आपले दोन्ही हात या ठिकाणी असतील. डावा हात डाव्या मांडीला टच केलेला असेल, उजवा हात बाजूने घ्यायचा आहे. सावकाश श्वास घ्यायचा आहे, पोट आतमध्ये घ्यायचं आहे आणि श्वास सोडत 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 आपल्याला डावीकडे झुकायचं आहे. ओके, या ठिकाणी आपण होल्ड करायचं आहे. आपल्या कपॅसिटीनुसार आपण सावकाश डावीकडे झुकायचं आहे. बऱ्याच जणांना नाही होत पॉसिबल, इकडे त्यांना त्रास होतो सुरुवातीला, पण जसं जसं तुमचे इकडचे फॅट बर्न व्हायला लागतात तसं तुम्हाला अधिक झुकायला मदत होते. ओके, सावकाश इथून आपण परत यायचे, श्वास घ्यायचा, श्वास सोडत सोडत परत. पुन्हा उजव्या बाजूने इनहेल अँड विथ एक्झेल स्लोली 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 बेंड ऑन युअर राईट साईड, होल्ड. ओके ओके, श्वास घेत पुन्हा कम बॅक. सुरुवातीला हे आसनं फक्त 5 ते 10 सेकंद करण्याचा प्रयत्न करायचा. स्टँडिंग पोझिशनमधले आहेत, बॅलन्सिंग आहे, 5-5 सेकंद करा आणि तुमची क्षमता ओळखून घ्या, ती जाणून घ्या आणि त्यानुसार टायमिंग वाढवायचा. ओके, ठीक आहे, चालेल. आता आपण नेक्स्ट करणार आहोत जस्ट ताडासन. हे फक्त जस्ट स्ट्रेचिंगसाठी आहे. जे खूप दिवसभर बैठे काम करतात, ऑफिसमध्ये थकतात, तर त्यांना जस्ट एक अप्पर बॉडी रिलॅक्स करायची असते. यामध्ये देखील दोन्ही पायात अंतर इतकंच असेल, आपल्या शोल्डर इतकं. तर दोन्ही हातांची इथे ग्रीप करायची आणि सावकाश दोन्ही हातांची ग्रीप, पाम फेसिंग अपसाइड. इनहेल अँड जस्ट स्ट्रेच युअर बॉडी अपसाइड. इथे आपण आपल्या टाचा वर करून जास्तीत जास्त आपली बॉडी वर खेचण्याचा प्रयत्न करायचा. ओके, हे आपण काही रेपिटेशन्स केले तरी चालतं. ओके, अँड देन रिलॅक्स, कम बॅक. ओके, चल. तर अशा पद्धतीने आपण आजचे दंडस्थितीतले आसनं जाणून घेतलेत आणि आय होप तुम्हाला आजचाही हा सिक्वेन्स आवडलाच असेल. सो पुन्हा आपण उद्या भेटणारच आहोत छान नवीन माहितीसह, नवीन आसनांसह एका नवीन व्हिडिओमध्ये. सो जर आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांच्यापर्यंत जर आपल्याला जास्तीत जास्त ही माहिती शेअर करता आली तर नक्कीच शेअर करा, कारण शेअरिंग इज केअरिंग. ओके, थँक यू सो मच फॉर लिसनिंग मी व्हेरी पेशंटली अँड पोलाइटली. धन्यवाद.